नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वाच्या विषयावर लाईव्ह स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजचे लाईव्ह स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे तर लाईव्ह ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा, 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा, सरकारचे सकारात्मक पाऊल. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून ज्या मागणीवर लढा सुरू होता त्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याबाबत सरकारने दिलेले मोठे आश्वासन नेमके काय आहे आणि या 18 लाख कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात कोणता बदल होणार आहे हे आपण आजच्या या विशेष भागामध्ये स्पष्टपणे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी सेवेत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि त्यांच्यापर्यंत नेहमी नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आजची ही माहिती तुमच्या संपूर्ण करिअरवर आणि भविष्यावर अवलंबून करणारी आणि परिणाम करणारी महत्त्वाची ठरणार आहेत. राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी पुकारलेला राज्यव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला. हा संप स्थगित करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे सरकारने दिलेल्या मागण्याच्या पूर्ततेसाठी लेखी आश्वासन होय. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यात प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. कर्मचारी रस्त्यावर उतरले होते आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्य सचिव आणि कर्मचारी संघटना यांच्या नेत्यामध्ये एक प्रदीर्घ बैठक पार पडली. या चर्चेत सकारात्मक तोडगा काढण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असलेली जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय 60 करणे या दोन्ही विषयावर सरकारने अत्यंत मवाळ आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुख्य सचिवांनी मागण्याच्या संदर्भामध्ये मागणीचे लेखी पत्र संघटनेला दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा विश्वास आता मोठा बळ मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विश्वासाला आता मोठे बळ मिळाले आहे. या बैठकीत सर्वात कळीचा आणि तातडीचा मुद्दा म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना हा होता. अनेक कर्मचाऱ्यांना या योजनेत लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. विशेषतः 4 मार्च 2024 नंतर सेवानिवृत्त झालेले सुमारे 6500 कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना अद्याप निवृत्ती वेतनाचे पूर्ण लाभ मिळाले नाहीत. यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत मुख्य सचिवाने प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की येत्या 15 दिवसाच्या आत याबाबत अधिसूचना काढली जाईल आणि शासन निर्णय सुद्धा निर्गमित केला जाईल आणि प्रलंबित लाभ त्वरित दिले जाईल. त्यामुळे त्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे जे गेल्या काही दिवसापासून आपल्या हक्कासाठी आणि पैशांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या उंबरवठाचे दरवाजे झिजवीत होते. त्यांना आता केवळ तोंडी आश्वासन नाही तर त्याची लेखी अंमलबजावणी करणारे 15 दिवसाच्या आत कठोर कालमर्यादेत निश्चित केल्यामुळे कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. याशिवाय संपाच्या काळात कर्मचाऱ्यांवर होणारी कारवाई आणि इतर प्रशासकीय बाबीवरही सविस्तर चर्चा झाली. सरकारने दिलेले आश्वासन आहे की लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत सरकारने सूडबुद्धीने वागणार नाही, तर उलट त्यांच्या मागण्या कशा प्रकारे नियमात बसवता येईल यासाठी एक विशेष समिती काम करेल. सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यामुळे सरकारवर पडणारा आर्थिक भार आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सेवेची गरज या दोन्ही बाजूचा समतोल राखण्याचा प्रयत्न सध्या शासन स्तरावर सुरू आहेत. या पहिल्या टप्प्याच्या विजयामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून आता सर्वांच्या नजरा येत्या 15 दिवसात निघणाऱ्या शासन निर्णयाकडे लागल्या आहेत. मित्रांनो, आपण आता या नियमाचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया.
कारण खरी आनंदाची बातमी आणि तुमच्या भविष्यात आर्थिक नियोजनाचे सर्व मुद्दे या भागात दडलेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत भविष्यावर कोणताही अडथळा येऊ नये किंवा कर्मचाऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून संप करण्याचे हत्यार उपसणे लागू नयेत किंवा हत्यार उचलावे लागणार नाहीत यासाठी मुख्यमंत्री स्तरावर संघटनेसोबत 3 महिन्यांनी म्हणजेच त्रैमासिक चर्चेसाठी एक विशेष कायमस्वरूपी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे सरकारने लेखी मान्य केले आहे. याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे की कर्मचाऱ्यांचे छोटे मोठे प्रश्न हे मंत्रालय स्तरावर प्रलंबित राहणार नाहीत, तर ते थेट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले जातील. यामुळे प्रशासकीय दिरंगाईला लगाम बसेल आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण जलद गतीने होईल. याशिवाय राज्यातील सुशिक्षित बेकारांसाठी आणि विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या पाल्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तो म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहन चालक यांची हजारो पदे रिक्त भरण्यासाठी आणि प्रक्रिया आता युद्ध पातळीवर सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये सध्या सेवेत असलेल्या किंवा सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विशेष प्राधान्य देण्याचे सरकारने कबूल केले आहे आणि यामुळे अनेक वर्षापासून रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हक्काचा रोजगार मिळणार असून अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक आधार लागणार आहे. शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे वळायचे झाले तर त्यांच्यामध्ये सुद्धा या निर्णयामुळे खूप मोठी सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहे आणि सकारात्मक गोष्टी झाल्या आहेत. 10, 20 आणि 30 वर्षाच्या सलग सेवेनंतर मिळणाऱ्या अशाश्वत प्रगती योजनेचा लाभ आता टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून एकाच पदावर आणि एकाच श्रेणीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे आणि ज्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीचा मिळणाऱ्या फायद्यामध्ये वाढ होईल. तसेच राज्यातील नगर परिषदा आणि नगरपालिकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या 2005 पासून रखडलेला आकृतिबंध तयार करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषदेमधील कर्मचाऱ्यांची पदोन्नती आणि नवीन पद निर्मितीचे प्रश्न रखडले आहेत. यामुळे नगरपालिका प्रशासनाला नवी ऊर्जा मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे मार्ग आता मोकळे झाले आहेत. आणि सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा जो आहे 18 लाख कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो म्हणजे सेवानिवृत्तीची वय 58 वरून 60 करणे. या प्रश्नावर मुख्य सचिवाने दिलेल्या एका महत्वाच्या आश्वासनावर असे नमूद केले आहे की कर्मचाऱ्यांनी असे नमूद केले आहे कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव सध्या शासनाच्या सक्रिय विचाराधीन आहे आणि त्यावर फायदेशीर आणि आर्थिक बाजू तपासून लवकर निर्णय घेतला जाईल आणि यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ 2 वर्षांनी वाढवून त्यांना अधिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या निर्णयात शिक्षकांच्या मनात खूप शंका आणि असंतोष होता. या संच मान्यतेत अनेक शिक्षकांची पदे धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र या बैठकीत सरकारने अत्यंत लवचिक भूमिका घेतली आहे. मुख्य सचिव आणि शिक्षक संघटना आश्वस्त केले आहेत. मुख्य संघटनांनी सरकारला अस्तित्वात केले आहेत. मुख्य सचिव आणि शिक्षक संघटना अस्वस्थ केले आहेत. जर आपण या निर्णयात काही विशिष्ट तांत्रिक बाबीमध्ये किंवा निकषामुळे शिक्षकावर अन्याय होत असेल तर अशा त्रुटी त्वरित शासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. सरकार तत्काळ उपाययोजना करेल आणि कोणतावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या 18 मुद्द्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन प्रत्येक मागणीचा प्रश्न सविस्तर गोषवारा लेखी स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या हातात सुपूर्द करण्यात आला आहे. केवळ चर्चा नसून एक प्रकारचा शासन आणि कर्मचारी यांच्यातील हा नवा करार आहे असे म्हणायला हरकत नाही. या ऐतिहासिक विचारामुळे आजच्या कानाकोपऱ्यातील सरकारी कार्यालयामध्ये आणि शाळांमध्ये शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारने या सकारात्मक पावलामुळे 18 लाख कर्मचाऱ्यांचा हा लढा आता एक यशस्वी गौरवास्पद टप्प्यात पोहोचला आहे. जर तुम्हाला काय वाटते, सेवानिवृत्तीचे वय 60
करणे राज्याच्या हिताच्या किंवा प्रशासनाच्या अनुभवासाठी गरजेचे आहे का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माध्यमातून व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.